दिनांक 11 मार्च रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक पार पडली। येत्या आषाढी वारीपर्यंत विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या दोन्ही गाभाऱ्याचे देखभाल दुरुस्तीचं काम पूर्ण होणार असून मंदिरात टोकन दर्शन लवकरच सुरू करणार असल्याचं मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलंय। टोकन दर्शन पद्धतीमध्ये 3 प्रकारे दर्शन व्यवस्था करण्यात येणार असून एक ऑनलाईन, दुसरी मंदिर समिती कार्यालयात घेऊन टोकन आणि तिसरी पारंपरिक पद्धतीने अशी व्यवस्था असेल। टोकन दर्शन पद्धतीचे डेमो लवकरच घेण्यात येणार असून आषाढी वारीपूर्वी ही पद्धत कार्यान्वित करण्याचा मानस असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आषाढी वारीला सहकुटुंब शासकीय महापूजा करणार आहेत। तर आषाढी वारी कालावधीमध्ये मंदिर 24 तास दर्शनासाठी खुले राहणार आहे, अशी माहिती मंदिर समितीच्या वतीने देण्यात आली आहे। मंदिरे समितीच्या जतन संवर्धनाची आज बैठक होती। तदनंतर TCSच्या टोकन दर्शनाचा आज डेमो होता। कारण येत्या 6 जुलै रोजी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सहकुटुंब सहपरिवार श्री विठ्ठलाच्या व माता रुक्मिणीच्या महापूजेस येणार आहेत। तत्पूर्वी जतन संवर्धनाचे काम आपण कितपत परिपूर्ण करू शकतो व त्यासाठी आपण टोकन दर्शनाची कशा पद्धतीत आपण व्यवस्था करू शकतो या संदर्भात आजची बैठक झाली। पण त्याच्या सांगोपान पूर्णतः त्याची चर्चा होऊन आज 5 जूनपर्यंत जतन संवर्धनाचे बऱ्यापैकी काम परिपूर्ण करायचा आज मंदिरे समितीच्या बैठकीत आज निर्णय झाला। मंदिर येत्या 26 जूनपासून 24 तास वारकऱ्यांसाठी उघडं राहणार आहे व ते 17 जुलैपर्यंत मंदिर 24 तास वारकऱ्यांसाठी उघडं राहील। 5 जूनपर्यंत श्री विठ्ठल गाभारा व श्री माता रुक्मिणीचे गाभारा हे परिपूर्ण करायचा आज निर्णय घेण्यात आलेला आहे आणि मंदिराला जी कोटिंग करायची आहे त्या कोटिंगच्या संदर्भात आम्हाला आर्किओलॉजी डिपार्टमेंटच्याकडून जर काय पत्र येईल की मंदिर अर्धा दिवस मंदिर बंद ठेवायचं का 8 तास मंदिर बंद ठेवायचा, अजून त्यांच्याकडून आम्हाला लेखी अहवाल आला नाही। ज्या दिवशी त्यांच्याकडून लेखी अहवाल येईल त्या दिवशी मंदिर समिती त्याचा निर्णय घेईल। टोकन दर्शनाचे आज अधिकारी आज आले होते। त्याच्यात आज निर्णय असा झालेला आहे की 3 प्रकाराने आपल्याला दर्शनाची व्यवस्था आहे। एक ऑनलाईन दर्शन, एक टोकन दर्शन आणि एक मुखदर्शन। तर याच्यासाठी जी लागणारी संपूर्ण व्यवस्थापना आहे त्याची व्यवस्थापना आणि DYSP साहेब आणि मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी आदरणीय शेळके साहेब याची पूर्णतः त्याची पाहणी करतील। त्याचा रिपोर्ट ते लोक मंदिर समितीला देतील आणि त्याची प्रायोगिक तत्वावर म्हणजे सोमवार ते शुक्रवारच्या आत असं काही 1-2 दिवस त्याचा पहिला सुरू डेमो होईल। त्या डेमोमध्ये 200 ते 500 लोकांना टोकन देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे आणि त्यावरून पुढील कारवाई करणार। गाभाऱ्याचं काम 70% झालेलं आहे आणि 30% काम गाभाऱ्याचं शिल्लक आहे। स्पर्श होतो, अभिषेक होतो, त्यावेळेस काही प्रमाणात मूर्तीची झीज झाली असं आर्किओलॉजी डिपार्टमेंटचं मत आहे। तर पुढची जी रासायनिक प्रक्रिया आहे ती रासायनिक प्रक्रिया करावी असं त्या लोकांचं मत आलेलं आहे। अजून मंदिरे समितीच्या समोर त्याची बैठक झालेली नाही। ती ज्या दिवशी बैठक होईल त्या दिवशी आम्ही आपल्याला सांगू। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही news.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।